Good afternoon, student. A warm welcome to online classes. I am Ravikant sir. This is WWSS. Class 5th subject Marathi. Lesson number 18. पैशांचे व्यवहार. पुनश्च मी तुमचं मराठी ऑनलाईन वर्गामध्ये स्वागत करतो. आणि आपण 18वा लेसन बघितला होता आणि मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की इथे आपण पैशाचा व्यवहार कुठे कुठे करतो. इथे आपल्याला वेगवेगळी चित्रे दिलेली होती. त्याच्यामध्ये आपण बँकेत बघितलं होतं व्यवहार, पैशाचे व्यवहारचे ठिकाण आपण कुठे कुठे बघितलं होतं. बँक, बाजारामध्ये, पोस्ट ऑफिस, त्याचप्रकारे विजेचे बिल, टेलिफोनचे बिल, कपड्याचं दुकान आणि गुड्सचं दुकान. त्याचप्रकारे भरपूर अशी काही दुकान्स आहेत ज्याच्यामध्ये आपण नेहमी देवाणघेवाण करत असतो आणि आपल्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या पैशानेच होतात. म्हणजे जिथे पैशाचा व्यवहार होतो आणि हा व्यवहार आपण तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपण आज स्वाध्यायाकडे वळूया. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण स्वाध्याय कुठे करू? टेक्स्टबुक मध्ये करू आणि हे टेक्स्टबुक मध्ये झाल्यानंतर आपण वर्कबुक कडे वळूया. तर सर्वप्रथम आपल्याला इथे प्रश्न आहे, वरील चित्रात दाखवलेल्या ठिकाणी पालकांसोबत भेट द्या. तुम्हाला काय करायचं आहे? जसं बँकेत जायचं आहे, कुठली बँकेमध्ये जाऊ शकतो? बँकेत, तुम्ही बाजारात जाता बाबांसोबत, त्याचप्रकारे टेलिफोन ऑफिस मध्ये, वीज देयक ऑफिस किंवा वीज मंडळ, वीज कंपनीमध्ये, त्याचप्रकारे पोस्ट ऑफिस, कपड्याची दुकान, जुत्याची दुकान, असं वेगवेगळ्या ठिकाणी आपण नेहमी जात असतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तिथे भेट दिल्यानंतर काय काय होतं, आपण कशा प्रकारे तिथे काय व्यवहार करतो किंवा काय होतं ते घडलेलं आपल्याला वर्गामध्ये सांगायचं. त्याच्यानंतर प्रश्न नंबर 2 तुम्हाला विचारतोय. प्रश्न नंबर 2 तुम्हाला विचारतोय, बँकेत चालणारे पैशाचे कोणते दोन व्यवहार आहेत? म्हणजे आपण बँकेत जे व्यवहार करतो त्यापैकी आपण दोन व्यवहार द्यायचे. तर प्रश्न नंबर 2 मध्ये आपण पैसे काढतो, हा एक व्यवहार झाला. त्याच प्रकारे पैसे काढणे आणि दुसरा आहे पैसे टाकणे, हा सुद्धा. त्याच नंबर 2 आहे दागिने सुरक्षित ठेवणे, आपल्याला लॉकर सिस्टम असतो ते पण आपण, असे दोन व्यवहार आहेत ते तुम्हाला लिहायचे आहे नोटबुक मध्ये. ओके. त्याच प्रकारे प्रश्न नंबर 3 आहे जुळवा. आपल्याला प्रश्न नंबर 3 काय म्हणतोय? प्रश्न नंबर 3 आहे गट आणि गट ब. गटामध्ये विजेचे बिल भरणे, मनी ऑर्डर करणे आणि फोन बिल करणे. आणि गट ब मध्ये पोस्ट ऑफिस, दूरध्वनी केंद्र आणि विजेचे बिल. ठीक आहे. मी सरळ तुम्हाला एक नंबर दिलाय, म्हणजे विजेचे बिल कुठे भरतो आपण? तर कुठे भरतो? वीज देयक केंद्रामध्ये, म्हणजे ई. बरोबर आहे. तर मी डायरेक्ट ई लिहिलाय. तर तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये ब्रॅकेट पडून ई लिहायचं. त्याच्यानंतर नंबर 2 मनी ऑर्डर करणे. कुठे करतो आपण मनी ऑर्डर? तर मनी ऑर्डर आपण पोस्ट ऑफिस म्हणजे अ. ठीक आहे. दोनचं उत्तर आहे अ. आणि नंबर 3 आहे फोन बिल. फोन बिल कुठे भरतो आपण? पोस्ट ऑफिस मध्ये भरतो म्हणजे आ. तर विजेचे बिल भरणे कुठे भरतो आपण? वीज देयक केंद्र ई. मनी ऑर्डर करणे पोस्ट ऑफिस म्हणजे अ. आणि फोनचे बिल दूरध्वनी केंद्र आ. अशा प्रकारे तुमचं ई अ आ असं जोड्या जुळतील. त्याच्यानंतर बघा पेज नंबर 33 वर येतोय. इथे तुम्हाला दुकानात जा, खालील वस्तूचे भाव माहित करून घ्या. ठीक आहे. इथे आपल्याला वेगवेगळ्या वस्तू आहेत, जसं चित्रकला वही. चित्रकला वही साधारणतः 30 रुपयापासून समोर मी तुम्हाला साधारणतः किंमत त्याची 30 रुपये टाकलेली आहे. तर तुम्हाला इथे किमती टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर स्केच पेन 15 रुपयापासून वरचं पेन मध्ये आहे 15 रुपये. मिनिमम मी आपण आकडा टाकला 15 रुपये. कंपास पेटी, हा कंपास बघा, पेटी नाही म्हणलं, कंपास. कंपासची किंमत आहे 20 रुपये. कंपास पेटी त्यापेक्षा महाग होईल. शाळेचे बूट साधारणतः 245 रुपये मी टाकलेले आहे. छत्री 180, आपण याच्यापेक्षा पण महागडे असतात. आणि दप्तर 500 रुपये. त्यापेक्षा वरचे आणि त्यापेक्षा थोडं खालची पण मिळू शकतात. मी साधारण किमती टाकल्या आहेत जनरली. तर हा तुम्हाला स्वतः अनुभवायचे आहेत आणि त्यानुसार किमती इथे लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5, बँकेत चालणाऱ्या व्यवहारापुढे अशी खूण करा. म्हणजे जे बँकेमध्ये व्यवहार होतात ना त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचे आहे? राईट. ठीक आहे. क्लिक होत आणि होत नसेल तर क्रॉस करू. आता पहिला आहे पैसे भरणे, होतो तर आपण राईट करू. पैसे काढणे हे पण आपण राईट करू. पत्र टाकणे होतो का? नाही, तर त्याला क्रॉस करू. चेक देणे होतं पाहिजे तर राईट करणार. मनी ऑर्डर करणे, मनी ऑर्डर आपण पोस्ट ऑफिस मध्ये तर रॉंग. विम्याची रक्कम भरणे
बँकेत भरू शकतो, विम्याची रक्कम बँकेत नाही घेत, दागिने सुरक्षित ठेवणे हे बरोबर आहे तर राईट, चेक वटवणे हे सुद्धा बँकेतून बरोबर आहे, वीज बिल भरणे बँकेमध्ये घेतल्या जाते हा, कोऑपरेटिव्ह बँक असते आपण वीज भरायला जातो योग्य, कर्ज घेणे हे सुद्धा राईट, दागिने गहाण ठेवणे बँकेत आपण दागिने गहाण ठेवतो, बँक ठेवते, मुदत ठेवीची योजना हे पण, म्हणजे जवळपास भरपूर ठिकाणी बँकेचं वर्किंग आहे त्याला आपण टिक करू आणि पाहू. आता आज आपण प्रश्न क्रमांक स्वाध्याय म्हणतात 1 2 3 4 5 प्रश्न क्रमांक 1 2 3 4 5 हे मी तुम्हाला समजून सांगितलं आणि कशा प्रकारे लिहायचं हे सांगितलं. हे सगळं तुम्ही आपल्या टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा करायचं आहे आणि नोटबुक मध्ये सुद्धा करायचं आहे आणि हे झालेले वर्क तुम्ही त्याची फोटो माझ्या पर्सनल अकाउंटवर पाठवायचे आहेत. आज अशा प्रकारे आपण पैशाच्या व्यवहारामध्ये स्वाध्याय टेक्स्ट बुक मध्ये बघितलाय, स्वाध्याय आपण टेक्स्ट बुक मधलं बघितलाय, प्रश्न क्रमांक 1 ते 5 चा पूर्ण स्वाध्याय तुम्हाला समजून सांगितलं. हे टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा लिहायचं आणि नोटबुक मध्ये सुद्धा करायचं आहे आणि त्याची पीक माझ्या पर्सनल अकाउंटवर पाठवायची. तर आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.